दुसरं अमृत आहे जे मोहिनी अवतारामध्ये दिलेले, दुसरं अमृत आहे चरणामृत, आपण चरणामृत घेतो. तिसरं अमृत आहे नाम अमृत, जे भगवंताचं नाव घेतो गीतेमुळं. चौथं आहे कथामृतम. ह्या कथामृतामध्ये शिलप्रपात आणि सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की हे जे कोणी कथामृत श्रवण करतंय तर ह्या कथामृतून काय होतंय, तो जो जीवात्मा आहे ह्या देहातून देह त्याग करून वैकुंठ धामाची प्राप्ती करतो. म्हणून आपल्या जगामध्ये जसं त्या शाश्वत जीवनासाठी लोक अमृतपान किंवा कुंभमेळ्यामध्ये जातात, तसं भगवत भक्ताला किंवा शाश्वत धामाला जाण्यासाठी त्याने ह्या कथामृताचं पान केलं पाहिजे. कोणता कथामृत? तर भगवंत इथे की भगवत आत्मा सता, भगवंताच्या कथा श्रवण करणं. आणि ते कशा करतात? श्रवण पुटेशी संभ्रता, कानाच्या द्वारे केलं पाहिजे. तर याचं विश्लेषण ह्या श्लोकामध्ये आणि सुखदेव गोस्वामी म्हणतात की जो कोणी श्रवण करेन तो माझ्या धामाची किंवा भगवत धामाची प्राप्ती करतो. म्हणून आजचा टॉपिक असणार कथेचे दोन प्रकार आहे, एक आहे भावकथा आणि दुसरी कृष्ण कथा. या जगामध्ये भक्ती करीत असताना 80% आपण भावकथा ऐकतो आणि त्या भावकथेमुळं भौतिक जगाचं जे आकर्षण आपल्याला वाढत चाललंय. म्हणून आपल्याला भावकथेपासून कुठे जायचं? कृष्ण कथेकडे जायचं. आणि कृष्ण कथा ऐकली तर काय होईल? भगवत धामात जाऊ. आणि भावकथा ऐकली तर भौतिक संसारात पुन्हा आपल्याला इथं राहावं लागेल. तर भावकथासाठी काय होईल? जसं विश्वामित्र मुनी ध्यान योगामध्ये वर्षानुवर्ष त्याने ध्यान केलं, पण त्याने ध्यान अवस्थेत असताना केवळ मेनकेचे नुपूर ऐकले. नुपूर ऐकल्यानंतर त्यांचं मन विचलित झालं की अरे बाबा कोण आहे, आणि उत्सुकतेपोटी पाहून काय झालं? पतन झालं होतं. जसं माझा एक अनुभव, एकदा असंच मी जप करीत बसलो तर एक पोरगी सारखं त्याच्या पायात काय चेन घातले, छळ बघितलं कोण आहे बाबा. म्हणजे तुमचे कान, तुमचं माइंड किती तुम्हाला चीट करतंय की तुमच्या त्या आवाजावरून तुमचं मन कुठं जाऊ शकते. एक आमचे भक्त ब्रह्मचारी सांगतात की माणसाची डर्टी माइंड म्हणतात ते. त्यांनी एक प्रवचन दिलं होतं की बाहेरच्या जगातल्या वस्तू पाहिल्या तर माणसाचं मन कसं विचलित होतंय. ते म्हणतात की आपण रस्त्यावर कोणाच्या चपला पाहिल्या त्याच्यावर कळतं की कोण आलंय आणि त्याच्यावर आपली बुद्धी डोकं लावत राहते. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही काय पाहतात, काय ऐकतात, त्याच्यावर तुमची चेतना, जसं पेट्रोल असतं ना, पेट्रोल थोडंसं अग्नीच्या स्पर्कामध्ये मोठा भडकवतंय, तशी आपली दूषित चेतना काय करते की त्या संपर्कात आले की त्याला लगेच पेटते. पण भगवत भक्तीमध्ये एवढे प्रयत्न करतो पण कधी बॅटऱ्या पेटतच नाहीत की अरे की बोला मला हे पाहिल्यानंतर, जसं चैतन्य महाप्रभू डोंगराला पाहिले की त्यांना गोवर्धनची आठवण यायची, नदीला पाहिलं त्यांना यमुनाची आठवण यायची. आपण किती डोंगर पाहतो, आपला काहीच फरक पडत नाही. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट भगवंताला रिलेट करतात जे शुद्ध भक्त असतात. पण जे भौतिक वादामध्ये, भक्तीमध्ये, आपल्या इस्कॉनमध्ये काय झालंय, हाणून मारून भक्त झालेले तू, म्हणजे व्हॉलंटियर खूप झाले कमी, पण हाणून मारून झालेले. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की भावकथा विश्वामित्र म्हणे निपुर ऐकले आणि त्यांचं चित्त गेलं आणि पतन झालं. दुसरं उदाहरण आहे धृतराष्ट्राचं. धृतराष्ट्र विदुरजी चांगलं सांगायचे, त्यांना नेहमी सांगायचे, पण सगळ्यात जास्त ऐकलं कोणाचं त्याने? दुःशासन, दुर्योधन, शकुनी, कर्ण आणि त्याच्या आजूबाजूला चांडाळ चौकडी. आणि त्यामुळे त्याची माया उत्पत्ती आणि मुलाच्या प्रती एवढा स्नेह झाला की त्याचं पतन झालं होतं. म्हणून त्यांनी भावकथा ऐकली. आणि तिसरं आहे दुर्योधन. दुर्योधन हा भोग ऐश्वर्याबद्दल, विशेष करून शकुनी त्याला गायडन्स करायचा. म्हणजे दुर्योधन पहिला चांगला होता, पण त्याला गायडन्स करणारा कोण व्यक्ती होता? माताजी चेअरधन बसण्यासाठी. बसा बसा. तर दुर्योधनाने शकुनी त्याची नेहमी कान भरायचा. शकुनीपेक्षा जास्त विचित्र कान कोण भरले माहितीये का? कर्णाने भरलेले आहेत. म्हणून इथे ह्या भावकथातून जर पाहिलं गेलं तर भौतिक संसाराच्या प्रती आकर्षण वाढतं. मग तसंच आता तुम्ही म्हणता हे शास्त्राचे उदाहरण आहेत. मग आमच्या जीवनात काय बघा, तर मग आपण ह्या भौतिक जगाबद्दल कोणाचं ऐश्वर्य ऐकलं, कोणाच्या बद्दल धन संपत्तीचं ऐकलं, किंवा ते कधी प्रगती करतात नातेवाईकामध्ये, समाजामध्ये, सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं अरे आपण कुठेतरी कमी पडतो, आपल्याला त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि मग हळूहळू आपलं मन काय करतं, त्या कार्यामध्ये, त्या चेतनेमध्ये गुंतून जात आहे. आणि जी कथा भगवंताच्या प्रती
आपलं जे आकर्षण वाढायच्या जे काय होतं, हळूहळू आपण भगवंतापासून जातो. म्हणून जेव्हा तुम्ही भौतिक जगाचं जे ऐकतात तशी तुमची चेतना बनणार आहे आणि तसं तुमचं कार्य बनणार आहे. 3 स्टेप आहे. जे ऐकणार आहेत ते तुमच्या कार्यामध्ये येणार आहे आणि त्यासाठी तुमचा उठापुठ लागणार आहे. पण तुम्ही कृष्ण कथा ऐकता ना, तर कृष्ण कथा ऐकल्यानंतर काय होईल, जसं भाऊ कथा ऐकल्यानंतर काम उत्पत्ती होते. कोणाचं उदाहरण काम उत्पत्तीचं, आताच उदाहरण दिलं विश्वामित्र मुनीचं, काम उत्पत्ती झाली. त्याच्यानंतर धृतराष्ट्रानं ऐकलं, त्याची काय झालं, माया उत्पत्ती झाली. माया किंवा माझ्या पुत्रांनी पांडूच्या पुत्रांनी काय केलं, मी आणि माझं ही भावना निर्माण झाली. आणि जे दुर्योधन आहे त्याने भोगाची इच्छा निर्माण झाली भाऊ कथा ऐकून. आणि तिसरं आहे सगळ्यात महत्वाचं, भाऊ कथा ऐकल्यानंतर भौतिक संसारामध्ये आपल्याला वाटतं की आपण खूप वर्ष राहणार आहे आणि ह्या खूप वर्ष राहणाऱ्यामध्ये आपल्याला भरपूर वस्तू जमा करायची आणि या भौतिक संसारामध्ये तो अडकून पडतो. म्हणून भाऊ कथा काय करते, तुम्हाला माया उत्पत्ती करते, काम उत्पत्ती करते आणि पुन्हा संसारामध्ये काय करते, ठेवून देते. पण कृष्ण कथा ऐकली तर काय होईल, आचार्य सांगतात 6 गोष्टी निर्माण होतात. एक म्हणजे काय होईल, ज्ञान उत्पत्ती होईल. दुसरी गोष्ट काय होईल, वैराग्य निर्माण होईल. तिसरं, जे बद्ध जीव आपल्यावर जी भावना आहे बद्ध जीवाची, तर बद्ध जीवावर आपण काय करू, पराजय किंवा विजय प्राप्त करून त्याच्यावर पराजय करू. चौथी गोष्ट आहे भगवान त्याच्या प्रती प्रेम उत्पन्न करू. 5वी गोष्ट आहे शाश्वत आनंदाची प्राप्ती करून, आणि ह्या श्लोकाच्या तात्पर्यानुसार आणि भाषांतरानुसार काय होईल, शाश्वत धामाची प्राप्ती करीन. आता तुम्ही म्हणता की काय होईल, तर पहिलं आहे ज्ञान उत्पत्ती. जसं 3 लोकांनी गीता ऐकलेली, धृतराष्ट्राने गीता ऐकली, संजयने बी ऐकली आणि अर्जुनानं पण ऐकली. पण तिघांच्या भावनामध्ये फरक आहे. धृतराष्ट्राला काहीच फरक पडला नाही. त्याला वाटलं मी न माझे पुत्र, म्हणजे त्यांची माया उत्पत्ती उत्पन्न झाली कथा ऐकून. म्हणजे कथा ऐकायचा, नॉलेज घ्यायचा आणि ह्या कानातून सोडून द्यायचा. म्हणून धृतराष्ट्राच्या जीवनात काहीच फरक पडला. संजयने ऐकलं पण त्याला असं वाटलं धरू का सोडू, म्हणजे कृष्ण भगवंत आहे, व्यास हे सगळं खरं आहे आणि त्याला आनंद पण झाला आणि त्याची ही इच्छा झाली की पुन्हा ऐकावं. पण तरी त्याने धृतराष्ट्राची सेवा नाही सोडली. पण अर्जुनानं ऐकलं ना, अर्जुन ऐकल्यानंतर काय म्हटलं, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा तोच प्रसदा मया अच्युतम सितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. याला म्हणतात की जेव्हा तुम्ही ध्यानपूर्वक ऐकलं तर काय, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा, म्हणजे तुमचा जो मोह आहे या भौतिक संसाराच्या प्रती, आसक्ती आहे त्याच्या प्रती काय, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा, माझी खरी स्मृती झाली. म्हणून आज बी आनंद वृद्धंपूरचा एक कान साईडचा कान बंद झालेला आहे. एकदा विचारलं का भो, तर डेली ते 3 ते 4 घंटे कानात हेडफोन घालून ऐकायचे महाराजाचे प्रवचन. आनंद वृंदावन प्रभू किती त्यांचे कानाचे एक राईट साईडचा कान ऐकूत ना बंद झाला, पडदा फुटला त्यांचा, एवढे प्रवचन ऐकतात ते ना. आज बी ब्रज बिरपूर सारखे, आम्ही मध्यंतरी आले होते नाशिकला, त्यांना विचार प्रवृत्ती मिळू छान प्रवचन, बोले मैं प्रवचन देना अलग बात है, मैं पर्सनली महाराज के कम से कम 3 घंटा प्रवचन सुनता हूं. आज त्यांचे प्रवचन ऐकता तुम्ही एकदम वेळ का, तर तुम्ही जे ऐकतात तीच गोष्ट तुम्ही वारंवार करतात. म्हणून जेवढे जेवढे मोठे शिक्षाष्टम प्रभू, आज बी प्रभूजी सगळ्यात जास्त ऐकण्यावर भर देतात. शिक्षाष्टम प्रभू म्हणजे सगळे राधागोविंद महाराजांचं ऐकतात आणि मग BK स्वामी महाराज आहेत, संन्यासी वेगवेगळ्या संन्यासाचं, पुन्हा डेली राधा गोपीनाथचं भागवतम आहे ना ते ऐकतात. म्हणजे इथलं भागवतन त्याने पाहिलं की अरे काय गडबड करतात, म्हणून ते ऑनलाईन राधा गोपीनाथचं कोणाचंही भागवतम असो, ते तर जाऊ द्या, प्रभूजीचं नाशिकमध्ये कलंत्री प्रभूजी माताजी कोणाचं प्रवचन असो ते, दोघं नवरा बायको ते पुढे जाऊन बसून ऐकतात. ते बघत नाही की हा लहान आहे का मोठा आहे का काय नाही, ते काय करतात, ऐकतात. तसं शिक्षाष्टम गुरु आज बी तेवढंच ऐकतात. म्हणून इथे सांगण्याचं मुद्दा काय की स्मृती तत्प्रसादामयाचे, भगवंताची आपल्या कृपा. आणि म्हणून काय होता की करिष्ये, जे भगवंत आणि गुरु सांगतात त्यानुसार आपण करायला लागतो. म्हणून इथे श्रवण करण्याची ज्ञान उत्पत्ती होती आणि जे अर्जुनाचं झालेले. दुसरं आपण ऐकतो, याचं दुसरं उदाहरण आहे की ज्ञान उत्पत्तीला अर्धवट ऐकतं. जसं अभिमन्यूचा आणि सुभद्राचा प्रसंग, सुभद्राने अर्जुनाकडून ज्ञान घेतलं गर्भावस्थेत असताना, पण अभिमन्यूने गर्भावस्थेत अर्धच ऐकलं, पण चक्रूमध्ये फसला, पण बाहेर कसं यायचं ते माहित नाही.
तसंच आपण प्रवचनामध्ये अर्धवटच ऐकतो जे आपल्याला आवडतं ते, आणि म्हणून त्याच गोष्टीत अडकून पडतो. पण आपल्याला मेन चक्रव्यूह अर्जुन सुभद्रा आपल्या अभिमन्यूसाठी वेगळं होतं, पण आपल्याला या मोहमायाच्या संसारातून आपल्या प्रॉब्लेम मधलं चक्र आपल्याला कधी अडकून ठेवतोय, मग त्यातून कसं बाहेर निघायचं हे आपल्याला कळत नाही. पण जो प्रामाणिक श्रवण करतो ना त्या चक्रव्यूहातून लगेच बाहेर पडतो. म्हणून आचार्य आपल्याला नेहमी सांगतात की हे जे नष्ट मोह झाला पाहिजे, आपल्या ज्ञान उत्पत्ती झाली म्हणजे जर तुमचं अज्ञान नष्ट झालं, अज्ञान कशामुळे नष्ट होईल? ज्ञानामुळे होईल. आणि अज्ञान काय होईल? अज्ञानामुळे होऊन मोह नष्ट होऊन जाईल. हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं आहे वेदव्यास. वेदव्यासाने 4 वेद 18 पुराण 108 उपनिषद सगळं काय ऐकलं, पण तरी त्यांच्या जीवनामध्ये दुःख होतं, असंतुष्टी होती. का? त्याने भौतिक जगाचं इंद्रिय तृप्तीबद्दल भरपूर लिहिलं तरी असंतुष्टी वाटत होती. तसंच मग हे सगळं करीत असताना त्यांना असं वाटलं काहीतरी कमतरता आहे. पण त्यांनी आपल्या गुरुदेवाला विचारलं. नारद मुनी आले, त्यांचं स्वागत सत्कार भरपूर काही झालं. ते म्हणते की माझ्या असंतुष्टीचं कारण काय? त्यावेळेस नारद मुनी म्हणतात वेदव्यासांना, अरे तू तर भौतिक जगामध्ये लोक ऑलरेडी इंद्रतृप्तीमध्ये फासलेले आहेत आणि इंद्रतृप्तीबद्दल ते भरपूर ऐकतात, वाचन करतात आणि तेच तू लिहिले. पण तू भगवंताचे नाम रूप गुण लीला याच्याबद्दल बखान करशील तेव्हा तुला संतुष्टी भेटन आणि जे वाचणारे ना ऐकणारे त्यांना पण ती संतुष्टी भेटन. म्हणून आपण जे शास्त्र वाचन करतो ते प्रामाणिकपणे गुरु शिष्य परंपरा किंवा वैदिक ग्रंथाचं जेव्हा श्रवण करू तेव्हा आपल्या जीवनात पण ती ज्ञान उत्पत्ती आपल्याला होऊ शकते. तिसरं उदाहरण आहे. चौथं 5वं उदाहरण आहे नेमिषारण्य ऋषी. त्याने 1000 वर्ष तपस्या केल्या, यज्ञ केले, पण यज्ञामध्ये काय झालं? त्यांचे डोळेच फुटले. पण त्यांनी काय सांगितलं, हे सुद गोस्वामी, आम्ही एवढे वर्ष यज्ञ केले, दान धर्म सगळं केलं, आम्हाला काय आकर्षण निर्माण नाही झालं. आम्हाला काय करा? भगवंताबद्दल कथा सांगा. आणि त्यांचे प्रमुख कोण होता? सौनक आदी ऋषीने प्रश्न विचारले आणि सुद गोस्वामीने श्रीमद भागवताची कथा केल्यानंतर त्यांनी काय केलं? तिथे तो यज्ञ करायचं सोडून भगवंताच्या प्रती त्याने ज्ञान उत्पन्न केलं. ज्ञानामुळे काय झालं? भक्ती केली आणि भक्तीमुळे वैराग्य निर्माण झाले. म्हणून या 3 स्टेप आहे. काय होतंय? जेव्हा तुम्ही ज्ञान करता, ज्ञानाबरोबर भक्ती करतात, ज्ञान आणि भक्तीमुळे काय होतंय? वैराग्य निर्माण होतंय. आणि आपल्याकडे वैराग्य का होत नाही निर्माण? ज्ञान किंवा भक्तीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. हे ट्रायंगल ध्यानात ठेवायचं. कोणतं? ज्ञान भक्ती हे दोन्ही कंबाईन चाललं तर वैराग्याकडे जाऊ शकतो. वैराग्याचा अर्थ काय? उद्यापासून कपडे घालून माझ्यासोबत यायचं का? नाही. तर तुमचं अट्रॅक्शन किंवा तुमची ओढ, तुमची चेतना, तुमचं कार्य भगवंताकडे वळायला पाहिजे. त्याला वैराग्य म्हणतात. की नाही बाबा, मला भौतिक संसाराच्या मी गोष्टी मला जेवढं गरजेचं आहे तेवढं मी करतोय, पण त्यावरून माझा आता वेळ कमी, पण मला भगवंताकडे जास्त वळायचं, हे त्याला वैराग्याचं लागतं. वैराग्य प्रपादाने आपल्याला किंवा महाराजांनी आपलं वैराग्य हे नाही सांगितलं घरदार सोडून हरिद्वार चलो. आपल्याला एकच वैराग्य की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या भक्ती मार्गाचे जे कार्य आहेत ते तुम्ही केलं पाहिजे. 5वं उदाहरण आहे. हे मी बसल्या बसल्या खूप तयारी करीत होतो. नारद आपलं प्रल्हाद महाराजांचं. प्रल्हाद महाराजाने कयादूच्या गर्भात म्हणजे गर्भावस्थेत नारद मुनीकडून कथा ऐकली. असं ऑडियन्स मध्ये नाही बसले, पण त्याने आणि कयादू भक्त झाले नाही. कारण का? आचार्य तिथं वर्णन करतात, कयादू जरी कथेमध्ये बसली होती पण तिचं लक्ष होतं की माझे पती कधी येते ना मला सोडत. पण नारद मुनीनं टार्गेट कोणाला ठेवलं? प्रल्हाद महाराज. तर तिथे एक प्रवक्ताले छान सांगते की असं बघा, कोणी ऑडियन्स नाही, कथा करणारा असा पाहिजे. प्रपादाने कसं 4 भिंतीमध्ये प्रवचन केलं. तुम्हाला भरपूर लोक असल्याशी प्रवचन करायला आवडतच नाही, गडबड तुमची म्हटले, तर तुम्ही कथा करताना असं समजायचं भरपूर लोक जीवात्मा आहेत त्यांच्यासाठी कथा करा. तर हे इन्स्पायर्ड आहे, त्याच्यासाठी खूप लेसन. तर नारद मुनीने आपलं प्रल्हाद महाराजांना आईच्या गर्भात ऐकलं आणि ते भक्त झाले. आणि ते जेव्हा हिरण्यकशिपू विचारतो तुला नॉलेज कुठे भेटले? म्हणजे माझ्या गुरुने दिलेले. ते म्हणजे हे तर गुरु शेंडा आंबरखान काही शिकवलं नाही. कोणते गुरु? ते नारद मोदी बोलस. मग म्हणजे गर्भ अवस्थेत ऐकलेलं सुद्धा त्यांच्या लक्षात राहत आहे. तर हे किती श्रवणामध्ये तळमळ असेल त्यांची. आणि त्या ज्ञानामुळे त्यांनी काय केलं? पुढे ते जे ज्ञान दिले, तुम्ही प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थना ऐकताना वाचताना जबरदस्त प्रार्थना आहेत. जेव्हा कधी तुम्हाला वाटलं ना तर हे प्रार्थना जरूर वाचायच्या. जीवनात जरा डिप्रेशन ट्रेस आलं
की प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थना ऐकायच्या, बराबर माणसाला खूप चांगला फायदा होतो. हे झालं. त्याच्यानं सुखदेव गोस्वामी राजा परीक्षित त्याने काय केलं, जेव्हा शाप भेटला ज्ञान घेतलं. कोण सुखदेव गोस्वामी. आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या ज्ञानामुळे काय झालं, भक्ती केली, श्रवण भक्ती केली आणि वैराग्यामुळे लगेच त्यांनी देहत्याग केला. तर सांगण्याचं ह्या सगळ्या कथेतून आपल्याला काय होत आहे, आणि सगळ्यात जास्त उदाहरण जर पाहायला गेलं, सुखदेव गोस्वामी ते ब्रह्मवादी होते. आईच्या गर्भात किती वर्ष राहिले ते? 12 नाही 16 वर्ष राहिले. आणि जेव्हा भगवंताने सांगितले की मायाचा तुला कोणताही प्रकोप होणार नाही, प्रभाव होणार नाही, जसं आईच्या गर्भातून ते प्रगट झाले आणि जंगलामध्ये निघून गेले, तेव्हा सुखदेव वेदव्यासांना वाटलं अरे माझा पुत्र आहे, त्याला मी काही शिकलो नाही, तो येणार तर नाही. म्हणून आपल्या 2 शिष्यांना पाठवलं आणि ह्या 2 शिष्याला काय शिकवलं, एक भगवंताचं सौंदर्य आणि दुसरं भगवंताची करुणा. अहो बकियम स्तनकालकूटम जिंघांची पाया यदपि साध्वी लेबेम गती धातृचितो ततो अन्यम कमवा दयालो शरणम ब्रजम. या सुंदर श्लोकामध्ये अहो बकियम की किती भगवंताची दया, किती करुणा आहे, की जी पापी होती पुतना भगवंताने त्याची उद्धार केलेला आहे. कमवा दयाळू शरणम. असे भगवंत कोण दयाळू शरण आहेत? भगवान कृष्णाबद्दल ते वर्णन. आणि जसं सुखदेव गोस्वामीने हे 2 श्लोक ऐकले, वरापिडम नटोर, की भगवंताचं कर्णिकार जे सौंदर्याचं वर्णन केलं आणि भगवंताची दया ऐकली, ह्या 2 गोष्टीमुळे सुखदेव गोस्वामी जे ब्रह्मवादी होते ते काय झाले, भगवंताचे भक्त झाले. आणि मग वेदव्यासाकडे येऊन त्यांनी भागवतम ऐकलं आणि तेच भागवतम पुढे सौनकादी ऋषींना आणि सगळ्या ऋषींना त्यांनी प्रदान केलं. काय केलं याने? जेवढ्या लोकांनी श्रवण केलं, ज्ञान उत्पत्ती झाली त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नित्य नियमानं जसं पाणी प्यायला, आपण तहान लागलं पाणी पित राहतो, तसं आपल्या ज्ञान घेतलं पाहिजे. कारण की आपण संसारात राहतो ना, अज्ञानाकडे जायला वेळच लागत नाही आपल्याकडे. म्हणजे सकाळी आपण काय खाल्लं विसरून जातो, प्रवचन ऐकू दे आपण विसरून जातो. म्हणून आठवड्याचे एवढे प्रवचन करून सुद्धा लोक भक्ती. आताच कालच आमचं 15 दिवसापूर्वी एक घटना आहे. एका मंदिराचे प्रेसिडेंट होते, ते त्या मंदिराचं प्रेसिडेंट पण सोडलं, वृंदावन मध्ये गेले. आणि आता ते फेमस युट्यूबला सध्या एक बाबाजी चालू आहेत, त्यांच्याकडे लाल पिवळा ड्रेसवर, तिथे त्यांना ते 4-5 ब्रह्मचारी जाऊन डेडिकेट झाले. तर आमचं ते डिस्कशन चालू होतं की ह्या ब्रह्मचारी एवढा प्रेसिडेंट, एवढा मोठा प्रचारक आहे, त्याचे हजारो लोक मानणारे लोक, हे सगळं सोडून तिकडे जाऊन झालं का? तर मेन फाउंडेशन की तुमचं ग्रंथावरलं कमांड नाहीये की तुम्हाला ग्रंथ प्रपादन आपल्याला सगळं दिलेलं, इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. पण ह्या वाईट गोष्टीचं की भक्तीमध्ये राहून सुद्धा लोक ऐकत नाहीत, नुसतं पदावर राहून चालत नाही. हो, तुमचा पाया त्या तत्वज्ञाना, त्या ज्ञानामध्ये किती खोल घुसलाय. तुम्हाला जर भक्तीमधलं ज्ञान क्लिअर असेल तर तुम्हाला क्लिअरिटी येते, अरे हे काय करतात, हे काय करतात, हे काय नाही करत. इकडे तुम्ही तिकडे पळणार नाही. म्हणून आज BK स्वामी महाराजांचे एक प्रवचन ऐकतो, ते म्हणे आज काय झालंय, श्रवणम कटनम आणि पेष्टनम झाले. श्रवणम कटनम पेष्टनम म्हणजे ऐकायचं, कॉपी करायची आणि पेस्ट करायचं, वाचायचं नाही. तुकाराम महाराज इकडे भारी मानतात. मी एक कीर्तनकार ऐकतो, मला एक मित्रांना पाठवलं, ते म्हणे आजकालचे कीर्तनकार प्रवक्ता कसे झालेले, पहिले तुकाराम महाराज मध्ये वाचून एक ग्रंथ करावे कीर्तन, आजकाल झाले ऐकून कॅसेट बंद झाली, ऐकून मोबाईल करावे कीर्तन झाले. म्हणून त्यांचे कथा कीर्तनामध्ये जर पाहिलं गेलं, भगवत कथा कुठेच नाही. व्हॉट्सअप काय चाललंय, समाज काय चाललंय, याचं काय, कारण जे ऐकतात तेच बडबड करतायत. म्हणून ज्ञान जेव्हा लोकांना भेटतात, बोलतात, तर तुमच्याकडून ज्ञान पडलं पाहिजे. आणि तुमच्या ज्ञानामुळे तुमची भक्ती समाजाला जाऊ द्या हो, पण तुमच्या भक्ती मार्गामध्ये तुमची ज्ञानामुळे क्लिअरिटी आली पाहिजे. अरे नाही, मी कुठे आहे, मला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. हे कधी होईल, जेव्हा पिबंती, भगवान इथं काय दिलेले की पिबंती ये भागवत आत्मनसता श्रवण पुटेशु, कानाने श्रवण केलं पाहिजे. म्हणून हा पहिला गुण सांगतात. दुसरं काय सांगतात की कृष्ण कथा आणि प्रेम उत्पत्ती झाली पाहिजे. काय झालं पाहिजे, प्रेम. भगवंत ज्ञान झाल्यानंतर एखाद्याला ज्ञान प्राप्त केलं, आता समजा तुम्ही लग्न करायला गेले, तुम्ही दोघांना नाही पाहिलं, पण बायको बद्दल ऐकलं, नवऱ्याबद्दल ऐकलं, पहिलं काय झालं, तुमचं एकूण ज्ञान उत्पन्न झालं. सेकंड स्टेप काय होईल तुमची,
प्रेम होईल ना, ही माझी बायको, लग्नाच्या पहिले फोनवर बोलणं, काय चाललंय, काय नाही, काय चाललं, काय करते, काय आवड चवड चढ्या, आपण बऱ्याच गोष्टी बोलतो. आजकालचे पोरं पोरी बोलतात तेवढं. म्हणजे सेकंड स्टेप काय होते, प्रेम उत्पन्न. मग याचं उदाहरण काय, रुक्मिणीनं. रुक्मिणी काय म्हणली की श्रुंता गुण भुवन सुंदर श्रवणते, मी त्रिभुवन सुंदर आहे त्यांच्याबद्दल श्रवण केलं, आणि त्या श्रवणामुळं तिला ते ज्ञान भेटलंच, पण त्या ज्ञानाबरोबर सेकंड स्टेप काय झाली, आकर्षण झालं, प्रेम उत्पन्न झालं. आता आपण एवढे दिवस ऐकतो, आपल्याला किंचित आहे प्रेम, ऑलरेडी प्रेम असल्याशिवाय तुम्ही मंदिरात येणार नाही, काउन्सिलिंग मिटिंगला येणार नाही. आहे प्रेम कुठं ना कुठं, पण त्या प्रेमाला जेवढी तळमळ उत्कंठा पाहिजे तेवढी नाहीये, मला पण नाही. म्हणून हे प्रवचन मी माझ्यासाठी देतो, तुम्ही माध्यम आहेत वेगळं, पण आपल्याला राहून जेव्हा तुम्ही रेग्युलरली ऐकता तर ते काय होईल, इथे शेवटी ते काय म्हणतात, तोया च्युत विशंती चित्त अपापत्रम, माझं चित्त भगवान तुमच्या प्रती लागलेलं आहे. भले मी कुठे राहते, कौंडण्यपूर मध्ये राहतं, पण माझं चित्त हे त्रिभुवन सुंदर तुमच्या प्रती राहिलेलं आहे. म्हणजे किती प्रेम उत्पन्न झालं, पुढे चित्त अटकलेले भगवंताच्या प्रती. तसंच आपण श्रवण केल्यानंतर आपलं चित्त कुठं अटकतंय, संसारामध्ये का जॉबच्या ठिकाणी का पैशामध्ये किंवा डब्यामध्ये तांदळामध्ये भाकरीमध्ये पुढे चपात्यामध्ये आपलं पैसे ठेवलेले आहेत, किंवा इथं काय करायचं तिथं काय करायचं. आता मध्यंतरीच एक मला नवरा बायको म्हणजे, अहो माझ्या नवऱ्याला मी प्रभूजी कधीचे मागते कानातले माझे काहीतरी ते फुलं असतात ना काहीतरी करून द्यायला सांगितले, ऐकतात नाही प्रभूजी. म्हणलं अरे काय बाई, मी कधी हिला माळा विचारत नाही, कारण ही काय घेऊन आली माझ्याकडे, कधी ग्रंथ वाचा गेल्याच्या तोंडाव नाही का कधी काय. म्हटलं आता त्याच्या नवऱ्याकडे पाहिलं, नवऱ्याकडे बघितलं त्याचा तोंड बारीक होता. म्हणलं इथे कशाला येतात साधूकडे, म्हणजे मंदिरात येऊन काय करतात, कोणाचे काय काय प्रॉब्लेम्स. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुमचं चित्त अटकलं कुठं, म्हटलं राव. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या माताजी प्रभूजी मंदिरात केवळ हरी बोल हरे कृष्ण आम्ही भगत आहेत मोठे नाही, तर तुमचं चित्त अटकलं कुठे याच्यावर कळत आहे की तुमचं प्रेम आणि तुमचे श्रवण कुठं अटकलं त्यानुसार. मग आपण बी आपल्या जीवनात अनालाइज करायचं, अरे माझं चित्त कुठं अटकलेलं आहे, हा दुसरा मुद्दा सांगितलेला आहे. म्हणून इथे याज्ञिक ब्राह्मण पत्न्याचं भगवान कृष्ण जेव्हा गोपसाकांना पाठवतात तर ते देत नाहीत ब्राह्मण, पण ते जेव्हा भगवंत म्हणतात की ज्या ब्राह्मणाच्या पत्नी आहेत ना त्यांच्याकडे जा, का त्यांना सांगा कृष्ण बलराम उपाशी आहेत, त्यांना तुम्ही काहीतरी द्या. जसं या बालकाने सांगितलं ते यज्ञामधल्या सगळ्या सामग्री उचलल्या, ते बसाय स्वाहा स्वाहा करीत हे सगळं सामग्री आणून भगवान कृष्णाला आलं, आणि भगवान कृष्ण म्हटले आणि त्या आल्यानंतर अर्पण केलं. ते म्हटले आता आम्ही जाणार नाहीत भगवंत, आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. भगवंत म्हटले हे शिष्टाचार नाहीये, लोक काय म्हणतील, तुम्ही ब्राह्मण आहेत आणि माझ्यासोबत नाही, तुम्ही काय करा पती सोबत राहा, पती तुमचे स्वीकारतील तुम्हाला. आणि स्वीकारल्यानंतर ते म्हणतात की मी येण्याचं कारण काय की तुम्ही जरी तुमच्या पतीसोबत राहिले पण तुमचं चित्त माझ्या प्रती राहिलं म्हणून मी तुमच्याकडे आकर्षित झालोय. म्हणजे तुम्ही संसारात होते पण तुम्ही माझ्याकडे येऊ शकले नाही ना, पण तुमच्या चित्तामुळे मला आकर्षित केलं, पण मी तुमच्याकडे आलोय. जेव्हा मी प्रसंग वाचत होतो त्यावेळेस म्हटलं आपण नाही भगवंताकडे जाऊ शकलो ना, आपलं चित्त तिथे अटकलं ना, तर भगवंत आपल्याकडे येतात. बरं याला म्हणतात चित्तवृत्तीने आकर्षित करणं. आणि कशामुळे, जेव्हा कृष्णाबद्दल ऐकणं आणि आपलं चित्त त्याच्याप्रती आकर्षित होणं. म्हणून इथे दुसरं उदाहरण तिसरं आहे गोपींचं. आणि गोपींचं गोपी तव कथामृतम तप्त जीवनम, इथे सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की तव कथामृतम तप्त जीवन, की तुमचं कथा कशात अमृत आहे आणि माझं जीवन काय तप्त जीवन. आणि त्याच्यानंतर श्रवण मंगल श्रीमद भुरी गृणंती भुरुदी जना, याच्यामध्ये सुंदर सुंदर म्हणजे गोपींचं किती आकर्षण राधा मदन गोपालच्या प्रती एवढं झालेलं आहे, हे प्रेम झालेले. आता तुम्ही म्हणता ना अरे इथले भागवताचा कथा आहे आजकाल कुठं प्रॅक्टिकली वाचणार आहे. शिल प्रभुपाद सुद्धा प्रवचन करता करता त्यांना प्रवचन करतात पण त्यांचे चित्त काय. एक दिवस मी 2-4 वेळा सांगितला हा प्रसंग की प्रभुपाद बघा एकदा असं त्यांच्या डोळ्यातून आपलं प्रवचन करता करता थांबले आणि पुन्हा थांबल्यानंतर पुन्हा प्रवचन केलं. प्रवचन संपल्यानंतर एक भक्त आला की
की प्रभुपाद तुम्ही जयराधा म्हणताना थांबलेत का, काय करा? नाही म्हणे काय नाही काय नाही असंच. नाही नाही म्हणे प्रभुपाद तुम्ही मला सांगा, मी अधिकारी आहे. त्याने 2-4 वेळा जिज्ञासा पोटी केल्यानंतर ते विचार करतात, आज यशोदामाईनं कृष्णाच्या डब्यामध्ये काय दिलं असेल टिफिन मध्ये, याच्याबद्दल मी विचार करत होतो. आणि हे विचार करताना दुसरं माझ्या मनात आलं की भगवान कृष्णाने चप्पल नाही तर त्यांच्याकडे त्यांच्या पायाला खडे तर टोचणार नाहीत ना. पण टोचा गेलं तर वृंदावनची ब्रजरेती एवढी सॉफ्ट आहे तर त्यांना काय टच होणार आहे. म्हणजे कथा करतात ते फिजिकली कथा करतात, पण चित्त कुठे आहे? चित्त कुठे अटकलेले? विचार करा, आपण कल्पना नाही करू शकत. हे कधी होऊ शकतंय? जेवढं प्रेम उत्पन्न झालं, जेव्हा प्रेम आज बघा, आता तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही 2-3 दिवस जाऊ द्या, बायकोचं लेकराचं आठवण येते, नवऱ्याची आठवण येते, दिवसातून 10 वेळा तर फोन करणार आपण. या चिंट्या काय करतो, पिंट्या काय करतो, तू काय करते, अहो तुम्ही काय करता, खाल्लं पिल्लं का नाही, झोपलं का नाही. एक बॉडीली लेवलला आपलं चित्त आणि कार्य त्याच्यासाठी ऐकलं. तसं भगवंताच्या प्रती जेव्हा आपण हे करू ते ऍटलिस्ट एक दिवस तरी आपल्याला ती स्टेज आली पाहिजे. जसं आता मी काल पुण्याला गेलो होतो जाधवप्रभूंच्या आईला भेटायला. तर गेल्या त्या ऑलमोस्ट 1 महिन्यापासून नाही का पाण्यावर पाणी पण नाही, पाणी पिलं तर ते उलट्या करतात. तुम्ही पहिले 5-10 मिनिटं बसला, आता प्रश्न पडला की काय बोलायचं यांना. बेडवर येतात, बेडवर म्हणजे खालीच ठेवलं होतं आणि आल्यानंतर त्याने थोडंसं केलं, पाहिलं, डोळे बंद केले आणि केल्यानंतर पुन्हा बघत होते. ते नातेवाईक सगळे बसले होते आजूबाजूला, भरपूर असं गोळ तुमच्यावर एवढेच बसले होते. कोणी मग गावातल्या गप्पा, कोणी इकडे तिकडे गप्पा मारल्यानंतर मी त्यांना भगवंताचं म्हटलं, तुमची कोणात मन अटकलं का, काय काही इच्छा आहे का, काय नाही. सगळं 5-10 मिनिटं बोलल्यानंतर त्याने मला एक प्रश्न विचारला, महाराज मला मुक्ती कशी भेटेल आणि माझा मुक्ती मला कशी मिळेल, मला मुक्त करा किंवा मला मुक्ती द्या, मुक्ती कशी भेटेल मला तेवढं सांगा तुम्ही. आणि जेवढा हा प्रश्न विचारल्यानंतर पुढे माझं 15-20 मिनिटं मी त्यांना नाही का भगवंताच्या नामाचा महिमा सांगितलं की भगवत कसं नाम केलं पाहिजे. तर त्या विचार करा 1 महिन्यापासून पाण्याचा थेंब नाही गेला, पण झोपल्याबरोबर त्यांना आवाज पण येत नाही, पण मी हरे कृष्ण म्हणता राम राम, मी म्हटलं लय मंत्र मोठा होतोय, तर मी गोविंद गोपाल केलं. तर गोविंद गोपाल मी कानात नंतर बंद केलं. भक्तांना म्हटलं तुम्ही बाकीच्यांना मला थांबा, तुम्ही गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद. तर त्यांच्या घरातल्या लोकांना शॉक लागला की गेल्या 25 दिवसापासून होठ हलवलं नाही या लेडीजना. कोणी आलं काय गप्पा मारलं तर बायाकडे पाहून तोंड बारीक करते किंवा इकडे तिकडे काय की तुम्ही संसारात काय चाललं. तर त्यांची मोठी जाव आली, अगं मी मोठी असून मी इथं थांबते, लहान असून तू पहिले चालली, मला याचं वाईट वाटतंय. हा ती म्हातारी, तू लहान असून तू चाललीस आणि मी इथं थांबते, मी काय करू. आता हिला ह्या म्हातारीला म्हणलं आता हिनं जीव द्यावा का काय. म्हणजे काय अकलीचा पत्ता आहे का काय नाही की काय बोलावं. आणि मला म्हणते महाराज एवढ्या दिवस पण तिनं काहीच खाल्लं नाही. म्हणलं आता ती खाण्याच्या अवस्थेत नाही आहेत. तुम्ही इकडे तिकडे तू काय केलं, वावरात काय केलं, आपण काय केलं, मेलेले मुर्दे काढू काढू त्या गप्पा मारत बसते आणि तिला काही इंटरेस्ट नाही जाधवप्रभूंच्या आईला. पण दुर्दैव असं की जी होती मोठी जाव, तिने भगवंताच्या कथा सांगायच्या ऐवजी काय केलं, पण त्यांच्या जाधवप्रभूंच्या आईची चेतना काय होती, ती म्हणली महाराज मला भजन. आणि विचार करा 45 मिनिटं त्या भजन करीत बसल्या. जाधवप्रभूला आणि परिवाराला शॉक लागला. ते म्हटलं की मी पंढरपूरला गेले, वारी केली, मला तेवढं आठवते, बाकी काय आठवत नाही आणि माझं कोणात मन अटकलं नाही. तर सांगायचं तात्पर्य काय की जी प्रॅक्टिस करू आपण तीच आपल्या शेवटच्या टायमाला परीक्षेला कामाला येणार आहे. म्हणून आता जेवढं प्रेम उत्पन्न करताना भगवंताच्या प्रती, आज तर त्या रात्रीपासून चेतना हे झालेलं, काहीच डोळे पांढरे गेले, डोळे पण बंद आहेत, आता तर काही रिस्पॉन्स करत नाही. त्या काल आज जाधवप्रभू माताजी गेले, सकाळी पुन्हा मला फोन आला होता की प्रभूजी असं असं झालंय. म्हणलं ठीक आहे, आता भगवंताची जी इच्छा असेल. तर महत्वाचा मुद्दा काय आहे की हळूहळू आपल्याला ते जी चित्त आहे, गोपींचं तर खूप मोठी स्टेज आहे, पण आपल्याला आपल्या चित्ताला काय करायचं भगवंताच्या, कारण वेळ जाणार आहे पण आपलं चित्त भगवंताच्या प्रती आकर्षित झालं पाहिजे. हे झालं दुसरं होतं. तिसरं चौथं द्वारकेच्या राणा. या द्वारकेच्या राण्याने काय केलं की जगन्नाथपुरीमध्ये प्रभा क्षेत्रामधून रोहिणी माताकडून कथा ऐकली की भगवंत एवढे येतं काय बघ त्यांच्या बाललीला. आणि रोहिणी माता मेन स्पीकर झालं आणि मग ते जगन्नाथ बलदेवचं फास्ट टाइम आणि कसं कृष्णाने लीला केलं त्याचं वर्णन केलं. तर हे काय केलं द्वारकेच्या राण्यानं पण ऐकलं.
म्हणून सांगायचं तात्पर्य इथं की जेव्हा हे झालं दुसरी गोष्ट, तिसरं जेव्हा श्रवण केल्यानंतर शाश्वत आनंदाची प्राप्ती होती. कशी होती तर श्रीमद भागवतामध्ये इथे सुखदेव गोस्वामी म्हणतात, वयम तू न युत्तम उत्तम श्लोक विक्रमे यश शृणंत रसास्वादम स्वादू स्वादू पदे पदे. असं सौनकादी ऋषी कोणाला म्हणतात, सुत गोस्वामी म्हणतात, ज्याने भगवंताचे उत्तम श्लोकाच्या द्वारे स्तोत्राद्वारे स्तवन केले जाते अशा त्या भगवंताचे दिव्य लीला श्रवण करण्यात आम्हाला कधी तृप्त होत नाहीत. ज्याने भगवंत संबंधित दिव्य रसाची मधुर गोडी चाकली आहे, विकसित केले, ते क्षणाक्षणाला त्यांच्या दिव्य लीलाचा श्रवणाचा आस्वादन घेतात. आणि हे तात्पर्य प्रपादाने एवढं सुंदर लिहिलंय, याची कल्पना नाही करू शकत. प्रपाद देतात, सांसारिक कथा कादंबऱ्या किंवा सांसारिक इतिहास किंवा भगवंताच्या दिव्य लीला याच्यात फार मोठा फरक आहे. सर्व ब्रह्मांडाच्या इतिहासात भगवंताच्या अवताराच्या लीलेचा उल्लेख असतो. रामायण, महाभारत व पुराणे हे जे काही गत काळात इतिहास आहे त्यात भगवंताच्या लीला संबंधित नोंद आहे. म्हणून त्यांचे वारंवार वाचन केल्याने सुद्धा ते इतिहास ताजे राहतात. उदाहरणार्थ जर कोणी जीवनभर भगवद्गीतेचे किंवा श्रीमद भागवताचे वारंवार वाचन केले तरी त्याला पुन्हा पुन्हा त्या ज्ञानाची नवीन प्रकाशन प्राप्त होते. रूपात लिहितात, श्रीमद भागवतम पहिला स्कंद पहिला अध्याय श्लोक नंबर 19. आणि पुढे तात्पर्य लिहितात, सांसारिक बातम्या या जडवत असतात आणि आध्यात्मिक व्रत हे प्रेरक सामर्थ्य असते. कारण आत्मा प्रेरक आहे व त्या प्राकृतिक जड आहे. ज्याने दिव्य विषयाच्या ज्ञानाच्या रुची विकसित केली आहे त्यांना अशा दिव्य कथा ऐकण्यास कधीच कंटाळा येत नाही. ज्याने विकसित केली त्याला काय होत आहे, कधीच कंटाळा येत नाही. मनुष्य सांसारिक कृत्यामुळे लवकर तृप्त होतो, या कृत्याला त्याला लवकर वीट येतो, परंतु दिव्य भक्तिमय सेवेचा त्याला कंटाळा येत नाही. उत्तम श्लोक हा शब्द असे दर्शवितो की जे दिव्य वाङ्मय प्राकृत नाहीये. सांसारिक किंवा प्राकृत साहित्य तमोगुणी किंवा रजगुणी किंवा अंधकारमय साहित्य आहे, तर दिव्य साहित्य हे त्रिगुणाच्या साहित्याच्या पलीकडे. म्हणून दिव्य साहित्य अगदी भिन्न आहे. दिव्य साहित्य हे तमोगुणाच्या पलीकडे आहे. ज्याने ह्या प्रकाशाचं उत्तर वाचन आणि दिव्य विषयाचा अनुभव घेतल्याने अधिक उज्ज्वल होते. तथाकथित मुक्त झालेले लोक अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चारण केल्याने कधी समाधान पावत नाही. ब्रह्माचा असा कृत्रिम अनुभव सूक्ष्म असतो. म्हणून खऱ्या आनंदाची रुची करण्याकरता, इथं ध्यानपूर्वक ऐका, खऱ्या आनंदाची रुची घेण्याकरता ते श्रीमद भागवताच्या कथाकडे वळतात. आणि जे लोक असे भाग्यशाली नाहीत ते परोपकार आणि जागतिक लोक कल्याणाकडे वळतात. याचा अर्थ असा की मायावादी तत्वज्ञान प्राकृत आणि भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचे तत्वज्ञान दिव्य अप्राकृत असं समजतात. म्हणून या तात्पर्यामध्ये प्रपाद एवढं सुंदर लिहितात की श्रवण वारंवार केलं तर ज्ञान प्रकाश होतो. म्हणून हे आनंदाची प्राप्ती होती. आणि मग कोण लोक ऐकू शकत नाहीत, तर श्रीमद भागवताच्या दुसरा स्कंद 3रा अध्याय श्लोक नंबर 19 आणि 20 मध्ये जे डुक्कर आहे, कुकर आहे, गाढव आहेत असे लोक भगवंताचं श्रवण करू शकत नाही. म्हणून मी इथे मुद्दाम ते म्हणतात प्रभूजी ठोकतात काय आम्हाला नाही. 2, 3 2, 3, 19 इथं याच्यावर लेक्चर पण आहे प्रपादांचं, खूप ऐका. मनुष्य पाप मुक्त करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे दिव्य लीलाचं कधी श्रवण न करणारे लोक असे तो केवळ कुत्रे, डुकर, उंट आणि गाढव यांच्यासारख्या लोक करतात. प्रपाद लिहितात, श्रीमद भागवतम 2रा स्कंद अध्याय 3रा श्लोक नंबर 19 आणि 20. आणि पुढे लिहितात, तात्पर्य प्रपादन डेंजर लिहिले, भगवंताचं सामर्थ्य आणि त्यांच्या अद्भुत कार्याविषयी कथा ज्यांना मनुष्याने ऐकली नाही, भगवंताविषयी योग्य गाथा ज्याने मोठ्याने म्हटली नाही किंवा गायलं नाही, त्याची कर्णरंध्रे म्हणजे सर्पाची बिळे, सर्पाची जीवा, बेंडकेची जीवा असल्याचं मानले पाहिजे. लक्षात आलं का? काय? सर्पाची बीळ आणि बेंडकाचं जीवा. बेंडका काय करतंय? दिवसभर ड्राव ड्राव ड्राव. आणि साप काय करतो?
बिळामध्ये घुसतो, म्हणजे घरामध्ये राहतो, या दोन गोष्टीमध्ये. आणि हे तात्पर्य तुम्ही गेल्यानंतर आवर्जून ऐका. शिलप्रपाताचे लेक्चर आहे याच्यावर, प्रपाद वाणी म्हणून, हे इंग्लिशमध्ये पण त्याचे हिंदी भाषांतर पण येते, त्याच्यावर तुम्ही जमलं तर ते ऐका. खूप सुंदर प्रपादन, एवढं कळं बोलले ते मी आज ऐकले आता ना. तर इथे तिसरं काय होत आहे की कोण श्रवण करू शकत नाही, आणि म्हणून इथे श्रीमद भागवताचा 10वा स्कंद अध्याय पहिला श्लोक, निवृत्त तृष्णा रूपगीय माना भवषेद श्रोत्र मनोभिरामा कोत्तम श्लोक गुणानवादा विरेजत विघ्न पशु विघ्नात. या श्लोकामध्ये म्हणतात की भगवंताचं नाव एवढं आहे, लीला एवढ्या सुंदर आहे, श्रवण करत नाही ते कोण आहे? पशु विघ्नात. जे पशुघाती आहे किंवा पशु सारखे जीवन जगणारे लोक आहेत, असे भगवंताची लीला ऐकू शकत नाही. आणि कोण ऐकतंय? निवृत्त तृष्णा, ज्याची तृष्णा संपलेली भौतिक जगाची, भोग वासना संपले, निवृत्त तृष्णा रूपगीय माना, त्याचे सगळे वासना त्याच्यानंतर काय? भव औषध, म्हणजे ते औषध आहे. आणि कोत्तम श्लोक गुणानुवाद, अरे भगवंताचं गुणगान त्या श्रवण करण्यात त्याची रुची काय सांगावं याचं वर्णन करतात. म्हणून हे दिलेलं आहे. आणि म्हणून का बरं इथं श्रवण केलं पाहिजे? तर ते म्हणतात की श्रवण करण्याचे 4 फायदे सांगतात. एक म्हणजे की सुखदेव गोस्वामीला सांगतात, गीतेमध्ये पण श्रुतम सांगितलेले आणि भागवतामध्ये पण श्रुतम सांगितलेले. 7व्या भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंत श्रुतम, ऐक अर्जुन, किती वेळा शब्द ऐकले? श्रुत भरपूर ऐक. का बरं? की अर्जुनाचं मन नाही का थोडं थोडं विचलित होत होतं, म्हणून इथे गीतेमध्ये पण तो शब्द आहे. आणि भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी वारंवार यांना हे करतात, कोणाला? परीक्षित महाराजाला. म्हणून भागवताच्या 12 स्कंद अध्याय 3 श्लोक नंबर 14 मध्ये श्रुत हा शब्दाचा अर्थ देतात ते की जो आता चांगलं श्रवण करेल त्याला मृत्यूच्या वेळेस स्मरण होईल. म्हणून त्याचे 4 गोष्टी सांगतात. काय सांगतात? की पहिले श्रवण केलं, कोण काय श्रवण केलं पाहिजे? हरे कृष्ण महामंत्र श्रवण केलं पाहिजे. प्रवचन ऐकणं सोपं आहे, पण हरे कृष्ण महामंत्र ऐकू येत नाही. त्याचे कारण 3 सांगतात. एक पहिलं कारण म्हणजे पापवृत्तीमुळे ऐकू येत नाही, दुसरं त्याच्यात आपल्याला रुची नाही, आणि तिसरं कारण ते एक देतात की तुम्हाला तेवढा उत्कंठा आणि तेवढी उलालसा नसल्यामुळे ऐकत नाही. तुम्ही प्रेमी व्यक्तीचं ऐकायला किती उत्कंठा, तशी तुम्हाला ती उत्कंठा नसल्यामुळे ऐकू येत नाही. तर हे आता केलं पाहिजे. पहिली गोष्ट श्रवण केलं पाहिजे. दुसरं, श्रवण केल्यानं काय होत आहे? एकतर भगवत कृपा प्राप्त होती. दुसरी गोष्ट कशी? की माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रॉब्लेम मध्ये एवढे की भगवंत माझा उद्धार करतील का नाही, पण श्रवण केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनमध्ये आशेचे किरण दिसतील. संकट समस्या आल्या तर तुम्ही श्रवण केल्यानंतर आशा लागेल, नाही भगवंत मला रक्षण करा. अर्थ येऊ, शारीरिक येऊ, मानसिक येऊ, आर्थिक येऊ, सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम, आणि विशेष करून मला भगवत धाम भेटेल का नाही याची आशेची किरण कधी येईल? जेव्हा तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत अशा वेळेस काय करतात? अरे या भक्तांना प्रामाणिकपणे ऐकलं, आता याला काय केलं पाहिजे? आशा ठेवली माझ्याकडून, याला मी काय केलं पाहिजे? कृपा दिली पाहिजे. तर श्रवण केल्यानंतर दुसरा फायदा होतो, भगवत कृपा होते. तिसरं, स्मरण होतंय. आणि स्मरण काय होतंय? अंतिम क्षणाला आपण जे ऐकू तेच आपण काय करू? स्मरण करू. म्हणून होईल तेवढं जास्तीत जास्त श्रवण केलं पाहिजे. आणि चौथं काय होईल? जेव्हा तुम्ही स्मरण करता तर भगवंताचे ध्यान करता, आणि याला म्हणतात समाधी. समाधी म्हणजे काय? तुम्ही घर गरजत राहता, काम धंदे व्यवसाय सगळं करतात, जे करायचे ते करतात, पण तुम्ही भगवंताच्या रूपाचं सौंदर्याचं ध्यान करता की भगवंताचे चरण कमळ किती दयाळू आहेत, भगवंताचे नाभीतून भगवंत कसे, वक्षस्थळातून भगवंताने काय केले, त्यांच्या मुख कमाल. मी मागे एकदा भगूरला एक प्रवचन दिलं होतं की भगवंताचं सौंदर्याचे ध्यान करताना आपल्याला जो ध्यान करतो ना, तर भगवंताची करुणा आणि दयाचा आपल्याला कळू शकतो. जेव्हा भगवंताचे चरण कमलाला ध्यान करताना तो तुम्हाला तुर्नावत लीला आठवली पाहिजे. अरे भगवंतानं लाताना नाही काय केलं? तुर्नादाचा वध केला. भगवंताने चरण कमलानं वामन देवाचं आपलं बली महाराजाला काय केलं? कृपा प्रदान केली. चरण कमलाने कालियासारखा द्वेषी व्यक्ती होता, त्याच्यावर चरण कमल ठेवले. त्याच कृष्णाने त्यांची चरण कमल ब्रजरजी मध्ये ठेवलेले आहेत.
तर नुसतं चरण कमलाकडे ध्यान केलं तर तुम्हाला एवढ्या लीला ऐकतात. कधी? श्रवण केल्यानंतर. म्हणजे त्याच्यानंतर श्रवण केल्यानंतर भगवान त्याच्या नाभीकडे होत्या की भगवंत कसे सृष्टीने नाभीतून ब्रह्माजीचा जन्म झालेला आहे की भगवंत ते करतात. वक्षस्थळाकडे जाताना तर वक्षस्थळात बघताना की भगवंत अपराधाला माफ करतात. ब्रह्माजीने भरगून लात मारले तर भगवंत वक्षस्थळ ठेवलं. आणि लक्ष्मीला कुठं स्थान ठेवलं? वक्षस्थळावर ठेवलेले. म्हणून हे आपल्याला स्मरण करे की भगवंत बघा लक्ष्मी वक्षस्थळाकडे. जेव्हा तुम्ही कंठ बघता भगवंताचा कौस्तुभ मणी, जेव्हा तुम्ही होटाला बघता तो होटाकडे बघितल्यानंतर भगवंत बासुरी वाजवता सगळ्यांना आकर्षित करा, पण त्याच्यामध्ये भगवंताच्या होटामागे दया पण आहे. पुतनासारख्या पापी व्यक्तीला सुद्धा उद्धार केलेला आहे. विचार करा एक एक. आणि हाताला जेव्हा बघता तर तुम्ही तूर्णावताचा वध केलाय, त्या बरं यशोदा माईला किती आलंक केलंय. डोळ्यानं भगवंताने काय केलंय की भय सुद्धा घाबरतय. तर एक एक गोष्टीला जेव्हा आपण स्मरण करू तर आपल्याला काय होईल, याला म्हणतात ध्यान. आणि हे ध्यान कधी होऊ शकेल, जेव्हा आपण चांगलं श्रवण करू. आणि याच्यावर मी भगूरला एक प्रवचन पण दिलं होतं की किती डिटेल्स मध्ये काय काय भगवंत. तर अशा प्रकारे ध्यान केलं पाहिजे आपण. जेव्हा मदन गोपालजीचं दर्शन घेऊ आले की हा आज चांगला ड्रेस घातला, फेटाले भारी बांधलं बरं, अच्छा फुलं बी चांगलं लावली, चला दर गोपाल कृष्ण भगवान की जय, चला बसा प्रवचनाला. नाही, पण गेल्यानंतर आपण नाही का आपल्याला त्या विग्रहाकडे खूप डिटेल्स मध्ये पाहिलं पाहिजे की. आणि मांडी मी सांगायचं राहिलो, भगवंताची मांडी बघताना ना तर भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये जेव्हा नर नारायण ऋषी तपस्याला बघतो, इंद्रानं पाठवलं. इंद्र म्हटले अरे मोहित करीन नरनारायण. इंद्राला भगवंत म्हणले काळजी नको, त्यासाठी गिफ्ट स्पेशल काय उर्वशीला दिलं. म्हणजे भगवंत या जगातल्या सगळ्या सुंदर वस्तू कुठून प्रगट करतात? आपल्या वक्षस्थळात. तर हे एक एक जेव्हा आपण दर्शन घेऊ ना तर आपल्या लीला आठवल्या पाहिजे. त्या लीला कधी आठवत्या? श्रवण केल्यानंतर. आणि श्रवण केल्यानंतर स्मरण ही सिक्वेन्स आहे. म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये वर्षानुवर्ष राहू, डेली न चुकता ज्याचं तुम्हाला आवडतंय. कितीतरी चांगलं राधामोहन महाराज आहेत, गौरव प्रभू आहेत, राधेश्याम प्रभू, शिक्षाष्टम प्रभूचे जुने प्रवचन आहेत, कितीतरी इस्कॉन मध्ये भरपूर आहे. रात्री झोपताना असो का दिवसभरातून अर्धा तास 1 तास ऐकायचं. कसं ऐकायचं? कुकिंग करताना, काम करताना जमलं, पण नोट्स काढून ऐकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही नोट्स काढून ऐकतात ना तर तुम्ही एक दिवस सगळ्या नोट्स बसल्या ना, नोट असा एवढा भांडार नाही काढायचा, आपलं भाडून नाही लिहायचं, मुद्दा लिहायचा आणि त्याला पॉइंट लिहायचे. तुम्हाला 15 मिनिटात नाही का 10 प्रवचनाचा सार कळून जातो. 10 प्रवचन ऐकले, 10 प्रवचन तुम्हाला रिमाइंडर होतात. किती? 10 होतात. म्हणून आपण नेहमी मंदिरात जेव्हा कधी येतात नोट्स काढायचे असतात आणि त्या नोट्स काढून त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि असं जेव्हा श्रवण करू तर कोणत्या कोणत्या गोष्टी प्राप्त होतील? पहिली आपल्याला ज्ञान उत्पत्ती होईल. दुसरी काय होईल? भक्ती नाही, वैराग्य. वैराग्याचं कोणतं उदाहरण आहे? आपण सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज वैराग्य निर्माण झालं. तिसरा आहे बद्ध जीवांचा इंद्रियावर. चौथी गोष्ट प्रेम उत्पत्ती. कोणाचं उदाहरण प्रेम उत्पत्तीला? रुक्मिणीचं दिलंय. त्याच्यानं शाश्वत आनंद काय? सौनकादी ऋषीने कथेमध्ये आनंद घेतला. आणि जेव्हा हे आपण सगळं ऐकू तर काय करू? ऐकल्यानंतर स्मरण केलं तर कुठं जाऊ आपण? भगवत धामा जाऊ. म्हणजे भगवंताचं ऐकलं तर शाश्वत धामा जाऊ. भाऊ कथा ऐकले तर काय होईल? काम उत्पत्ती होईल, त्या माया उत्पत्ती होईल, भोगाची इच्छा होईल आणि पुन्हा भौतिक संसारामध्ये अटकू. तुम्हाला ठरवायचंय, आपल्या सगळ्यांना ठरवायचंय, भाऊकथा ऐकायची का कृष्ण कथा ऐकायची. आता राजकारण संपलं पाहिजे, इलेक्शन संपले, त्या गोष्टी जाऊ द्या चुलीत. आता आपल्याला जेवढं ऐकताना तेवढं ऐका. आणि माझी रिक्वेस्ट आहे की आपण जेवढे जास्त भागवतम ऐकू आणि कृष्ण कथा ऐकू तेवढे आपले चित्त, आपलं मन जाईल. हे का बरं सांगतो तुम्हाला तळमळीनं? संकटरसपूरची आजी वारल्या होत्या, रोज 32-64 माळा करायच्या, पण शेवटच्या क्षणाला त्यांना नाही आठवलं. बरं फिजिकली का बरं? हे मी एक प्रवचन आता मी भोळेपूरला मध्ये तरी बोललो पण होतो. प्रभूजीने सांगितलं की आपल्या डोक्यात नॉलेज खूप आहे, कमी नाही, पण हार्ट खाली आपलं. आपल्या हार्ट मधून नाही का, हे का बरं? हृदयामध्ये काम करू आणि त्या हृदयामध्ये कृष्ण कथा नाही घुसली अजून.
कधी कधी मी काही प्रसंग पाहिले ऐकले फॅमिलीमधून, ते हृदयामधून त्या गोष्टी लगेच बाहेर येतात. शिव्या, क्रोध येणं, लोभ येणं, मद येणं, असं वाटतं जाऊन 2-3 जणांना झापडत द्यावं. म्हणजे सांगायचं काय की डोक्यात नॉलेज आहे पण हे खाली आहे. प्रभुजी बोलते इसमें कम रखो, इसमें ज्यादा भरो. आणि ते प्रभुजीला प्रश्न विचारला, प्रभुजी कब होगा? सुनते जाओ, जब जितना सुनेंगे, इधर से सुनोगे तो यहाँ तक जाएगा, और फिर यहाँ से जो सुनेगा वही बाहेर आ जाएगा. आणि ते शेवटी होणार आहे. म्हणून वरची वर नको ऐका. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम शिल प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. निताय गौर प्रेमानंदे हरे. कोणा